स्वामी सर्वांना बघा, आज आहे अष्टमी आणि अष्टमी आणि नवमीला जे काही उपाय आपण करतो ते नक्कीच फलित होतात असं म्हटलं जातं. त्यामुळे आज आपल्या कुलदेवीची उपासना आपल्याला नक्कीच करायची आहे. पण एक छोटासा उपाय मी तुम्हाला 100% सांगणार आहे आणि तो सुद्धा तुम्ही आवर्जून करायचा आहे. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे. बघा, तुम्हाला तुमच्या घरी 5 किंवा 7 कन्याला बोलवायचं आहे. त्यांना त्यांची ओटी जी आहे ती साखरेने भरायची आहे. त्याचबरोबर त्यांना चॉकलेट म्हणा किंवा एखाद्या वस्तूचं गिफ्ट द्यायचं आहे. ते गिफ्ट तुम्ही अगदी शाळेतील वस्तू जे असतात तेही देऊ शकता. शक्यतो रुमाल वगैरे अशा वस्तू देऊ नये. त्याचबरोबर ज्या लाल रंगाच्या, पिवळ्या रंगाच्या अशा वस्तू असतील त्या दिल्या तरीही चालेल. वही, पुस्तक, पेन असं दिलं तरीही चालेल. त्याचबरोबर त्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्यायचा आहे आणि साखरेने आवर्जून त्यांची ओटी भरायची आहे. आणि हे सगळं झाल्यावर तुम्हाला तुमच्या कुलदेवीसमोर ही प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी चालू आहेत, जे काही अडचणी आहेत किंवा माझं अगदी जीवन जरी सुरळीत चालू असेल तर असाच आशीर्वाद कायम तुझा आमच्यावर सदैव असू दे. ही छोटीशी गोष्ट तुम्हाला आजच्या दिवस आवर्जून करायची आहे. अष्टमी बघा, चैत्र नवरात्रातील अष्टमी आणि अश्विन महिन्यातील जी आपली नवरात्रातील अष्टमी असते ही खूप मोठी मानली जाते. त्यामुळे ह्या दोन्ही अष्टमीला आपल्याला ही सेवा करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आवर्जून ही सेवा आज सगळ्यांनी संध्याकाळी करायची आहे आणि केल्यानंतर मला कमेंट करायचं आहे. त्याचबरोबर असेच भरपूर व्हिडिओज बघण्यासाठी फॉलो करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.